रविवार अधिवेशन चालू असूनही शनिवार रविवार सुट्टीमध्ये अन्य काही कामं करण्याच्या ऐवजी मी याला प्राधान्य दिले की आपण एक दिवस सोलापूर आणि पंढरपूरला जाऊ. एकतर मी सोलापूरला असाच एक महिन्यापूर्वी आलो होतो आणि दरमहा तर नियोजन बैठक करायची नसते, काही आवश्यकताही नसते, कारण 3 महिन्याने एकदा नियोजनची बैठक करणं हे कायद्यामध्ये आहे आणि 3 महिन्याने एकदा केली तरी सुद्धा नियोजनच्या सगळ्या सदस्यांसमोर आढावा घेता येतो. पण दरमहा एक आढावा घेतला पाहिजे, त्यातून कामं स्पीडअप होतात. टेंडर निघाली का, कामं पूर्ण झाली का, भूमी संपादनातल्या काही अडचणी आहेत का, मग मागच्या सगळ्या वर्षभरामध्ये उजनीचं पाणी हा टेन्शनचा विषय होता, अवेळी पाऊस, असा आढावा हा दरमहा घेतला गेला पाहिजे. पण मी कलेक्टरना आग्रह धरला. आज तर आम्ही बैठक आणखीन श्रिंक केली, म्हणजे उगाच तुम्ही सगळ्यांना बोलून दिवस घालू नका. मोजके 10-12 खाती अशी आहेत की ज्या खात्याचा आढावा दरमहा घेतला पाहिजे. जसं शेती, किंवा बियाण्याची स्थिती काय आहे, खताची स्थिती काय आहे, अवेळी पावसाचा अनुदान मिळालं का, दुष्काळाचं मिळालं का, दुसरं MSCB, तिसरं रोड, चौथं प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचवं शाळा, असं प्रमुख 10 खात्यांचे प्रमुख. आता आमचं पॅटर्न ठरलं की दरमहाच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही बैठक करणार. आता एक मुद्दा इथे वारंवार येतोय की ह्या बैठकीला आमदार खासदारांनी यावं की नाही. आम्ही सगळ्या आमदार खासदारांना आता त्याचं ऑफिशियल निमंत्रणच देतो, तुम्ही बैठक येऊ शकता, पण पूर्ण जिल्ह्याच्या आढाव्यात तुम्हाला इंटरेस्ट तुमच्या एका विधानसभेपुरताच असतो. मग तरी आलो की आम्हाला आमचे 4 आढावे घेता येतात, विचारता येतात, आम्हाला यायचं आहे, तर खासदार दोन्ही आणि आमदार सगळे यांना आम्ही पुढच्या बैठकीपासून अपेक्षित म्हणून ऑफिशियल कलेक्टर त्यांना पत्र देईल. पण ते त्या बैठकीमध्ये निमंत्रित सदस्य असतील, आढावा चालत राहील. त्यांना अक्कलकोटचे आमदार आहेत आणि त्यांनी बार्शीचा प्रश्न विचारण्याचं काही कारण नाही, बार्शीचे आमदार विचारावं. तर अशी एक थोडी पॅटर्नमध्ये नसणारी एक बैठक आम्ही सुरू केलेली आहे. नियोजन तर आहेच, 15 जुलैच्या आसपास अधिवेशन संपलं, सगळ्यांच्या सोयीची तारीख ठरवतो आणि मग नियोजनची बैठक करतो. म्हणजे या वर्षाचं सगळं जे बजेट आहे, जे आम्ही सँक्शन करून घेतलेलं आहे मागच्या बैठकीमध्ये, त्याचं आता स्पेसिफाय करायला लागेल. किंवा रस्त्यांना आम्ही 90 कोटी दिले, कोणते कोणते रस्ते करायचे, कोण कोण आमदार सुचवणार, कोण कोण खासदार सुचवणार, असं एक स्पेसिफाय करायला लागेल. आज जी बैठक घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे, त्या योजनेचं काय आहे, नीट नोंदणी म्हणजे आपलं नाव एनरोल करणं सुरू आहे ना. 3 तारखेला पुन्हा एकदा काही करेक्शन करून GR काढलाय की जो जवळजवळ पूर्णपणे प्रो पीपल, लोकांना जे हवंय ते सगळं आलंय. की 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला मिळायला अडचण येते, तर चला 2.5 लाखाचा उत्पन्न दाखला घेऊ नका, त्यांचं रेशन कार्ड पुरेसं आहे, पिवळं रेशन कार्ड पुरेसं आहे. किंवा विषय असा आला किंवा एका घरामध्ये ज्या विवाहित महिला आहेत त्या सगळ्या एलिजिबल आहेत, त्या सगळ्या पात्र आहेत, पण मग ज्यांचा विवाह झाला नाही अशा किती, तर विवाहित व्यतिरिक्त आणखीन एका अविवाहित महिलेला, एका अविवाहित बहिणीला ती पात्र ठरवता येईल. असे खूप विषय नीट करून 3 तारखेला एक GR निघाला. ह्याच्यामध्ये आता नवीन एक केलं की महिला ह्या अंगणवाडी सेविकांनी फिरून जर डॉक्युमेंट्स कलेक्ट केले आणि ते आणून त्यांनी ई-सेवा केंद्रामध्ये भरून घेतले, किंवा ते आणून त्यांनी स्वतःच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवर भरले, तर प्रत्येकी तिलाही 50 रुपये मिळणार. आणि ई-सेवा केंद्रवाल्यांना तर प्रत्येकी 50 रुपये ऑलरेडी आम्ही घोषितच केले आहेत. एक आता आणखीन चांगली कल्पना मी मांडली, किंवा माझ्याकडेच एज्युकेशन डिपार्टमेंट तर सगळ्या कॉलेजेसच्या NSS युनिटना म्हणू की एकदम 5-6 चांगल्या योजना आल्या. उदाहरणार्थ आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आलं, मग कालच कॅबिनेटमध्ये महिलांसाठी पिंक रिक्षा, गुलाबी रिक्षा नावाचा विषय आला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी रिक्षा व्यवसाय करावा यासाठी सरकार त्यांना खूप चांगलं अनुदान देणार आहे. मग आमच्या डिपार्टमेंटचा मुलींचं 642 कोर्सेसचं शिक्षण मोफत, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्री सहित असा विषय आलेला आहे. तर ह्या सगळ्या विषयांची माहिती देण्यात वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार अशी योजना आली आहे. आधीच लेक लाडकी नावाची योजना आलेली आहे की ज्यात जन्मल्यापासून 18पर्यंत 1,02,000 ते या अकाउंटला येणार. तर मी आता आज अशी सूचना केली आणि मी त्याचं मलाच काढायला लागेल त्याचं परिपत्रक. सगळ्या कॉलेजच्या NSS युनिटना त्या कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रोत्साहन द्यावं,
त्यांनी एक पथनाट्य बसवावं आणि गावोगाव फिरावं किंवा या योजना सांगायच्या, अडचणी. मग लोक समोरून प्रश्न विचारतात, जसा हा प्रश्न आधी विचारायचे की मग आमचा आता 2.5 लाखाचं उत्पन्न लागलं, कुठून आणायचा? नाही, आता लाखाला लागणार नाही. आदिवास संबंधी पण एक करेक्शन केलं. जी महिला ही काल परवा लग्न होऊन अन्य राज्यातून आली असेल, प्रामुख्याने आपला जिल्हा बॉर्डरवर आहे, तर तिच्या नवऱ्याचा 15 वर्षाचा आदिवास मानला जाणार, असं एक नवीन करेक्शन केलं. असं जेवढं म्हणून याच्यामध्ये प्रो पीपल, लोकांना अधिकाधिक महिलांना सवलत मिळण्यासाठी करता येईल ते करणं आहे. त्याचा आढावा आम्ही घेतला. आता बहुधा 34,000 महिलांचे अर्ज आमच्याकडे पोहोचले. 12,000 महिला और जगह जगह पर जो कलेक्शन हुआ है 12,000 महिलांचे. आज आमचा दोघांचा प्रयत्न एक आहे, तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्या, की महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असा असेल की जिथे एखाद्या तालुक्यामध्ये नोंदणी झालेल्यांचा निधी आम्ही त्यांच्या अकाउंटवर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. पण हा माझा प्रयत्नच आहे. पण असा आमचा दोघांचा प्रयत्न चालला आहे. पण त्याची काही एक मिनिमम पूर्तता आहे, ती आम्ही करतो. तर ती पूर्तता टेक्निकल आहे, तुम्हाला सांगण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे त्याचा आढावा घेतला, बाकीच्या योजनांची माहिती दिली. शेती संबंधी खूप चांगल्या गोष्टी आल्या, त्या म्हणजे पाऊस तर चांगला आहे. जवळजवळ 115% पेरणी आता झालेली आहे. बियाणं आणि खतं याची कुठेही अडचण नाही आहे. उजनीतलं पाणी वाढलेलं आहे. जी अनुदानं मिळतात त्यात दुष्काळ जो गेल्या वर्षी घोषित झाला त्यात सोलापुरातले 5 तालुके होते, बार्शी, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस. त्यात 689 कोटी मान्य झाले आपल्याला. बाधित शेतकरी आहेत 5,19,849. वाटप अनुदान 411 कोटी 75 लाख जे शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले. शेतकरी 2,77,424. जी प्रलंबी आहे त्याची कारणं आहेत. संयुक्त खातेदार आहे, तर कोणाच्या अकाउंटला पैसे टाकायचे हे सांगायला तयार नाहीत, अशी संख्या 87,000 आहे. मयत खातेदार आहेत, तर मग वारस द्यायचा असतो, अशी 2,400 आहे. परगावी गेलेले खातेदार आहेत, ते कुठल्या अकाउंटला पैसे टाका अजून सांगतच नाही आहेत. आधार कार्ड उपलब्ध नाही आहे. असे जवळजवळ 1,30,000 जण असे आहेत की ज्यांचं हे सगळं पूर्ण झाल्याशिवाय करता येणार. बरं झालं काय होतं की मिळालं आणि नाही मिळालेलं कोणी पेढे द्यायला येत नाही, न मिळालेला आरडाओरडा करतो. त्याची ही कारणं आहेत की त्यांच्यावरती पूर्तता पाहिजे. अवकाळी पाऊस त्याच्या आदल्या वर्षामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा पडला. तर त्याला जे आपण मदत केली ती मंजूर लाभार्थी 1,44,066, मंजूर अनुदान 182 कोटी 33 लाख, प्रत्यक्ष खात्यात जमा 164 कोटी 17 लाख आणि शेतकरी 1,30,467. प्रलंबितची कारणं इथे तीच आहेत. असं एक 2 गोष्टी सांगितल्या. जिल्हा नियोजनच्या वतीने आम्ही आपल्या सामान्य रुग्णालयामध्ये 12 कोटी 75 लाखाचं सिटी स्कॅन मशीन सँक्शन केलं. ते आता ऑर्डर करतील ते आणि त्याप्रमाणे येईल. त्यामुळे सिटी स्कॅनची व्यवस्था जी मोफत हवी होती ती या निमित्ताने मिळेल. आपलं इथलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल. असं आढावा तर बराच वेळ चालला. त्यातल्या प्रत्येक गोष्ट बरेच टेक्निकल असतात. उदाहरणार्थ जलयुक्त शिवाराची कामं आता जवळजवळ जलयुक्त 2 मध्ये आता आपल्या जिल्ह्यातलं गावच शिल्लक नाही राहिलं अशी स्थिती आली. अशी खूप जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गाळ काढण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं. तो गाळ काढण्याला वेगळ्या एनजीओजना आपण पैसे देतो. तो गाळ घेऊन जाण्याला शेतकऱ्याला गाळाचे ते पैसे नाही आहेत, पण त्याच्या ट्रान्सपोर्टेशनचे पैसे आपण देतो. आणि त्यामुळे खूप गाळ हा वेगवेगळ्या ज्याच्यात जिथे पाण्याचे साठे आहेत त्याच्यातला काढला गेला. त्यातून त्याची पाण्याची क्षमता वाढली आणि गाळ शेतांवर गेल्यामुळे शेती पण समृद्ध झाली. जिल्ह्यात 2 प्रोजेक्ट मोठे चालू आहेत, सुरतचंद्र राष्ट्रीय महामार्गाचा आणि उस्मानाबाद सोलापूर रेल्वे मार्ग. भूसंपादनाच्या बाबतीत अशी तसं आढावा घेतला. त्यात असा अडचण आहे की प्रशासनानं ज्यावेळेस भूसंपादनाच्या नोटिसा दिल्या त्या संयुक्तिक खात्याला दिल्या, जे गट नंबर आहे त्या गट नंबर मधल्या सगळ्यांना दिल्या. त्यात पोट हिस्सेकरी आहेत, ज्याचं पर्टिक्युलर संपादित होणार आहे त्याला ती नोटीस जाणं गरजेचं होतं. त्या गटातल्या जवळपास 10-15 जणांना नोटिसा केल्या. त्यातले पोटिसा कुणाचं किती तिथं ॲक्वायर होणार आहे हे ते उल्लेख होत नाही. ज्यावेळेस ते मोबदला मागायला प्रशासनाकडे येतात त्यावेळेस ती अडचण निर्माण झाली. त्यांचं बायफर्गेशन करून देण्यासाठी आता नव्यानं मोजणी करून घ्या म्हणून शेतकऱ्यांना सांगितलं जातं आणि शेतकरी पुन्हा मोजणीसाठी अर्ज करतात. ज्यावेळेस प्रशासनाची मोजणी झाली तीच मोजणी परफेक्ट झाली असती तर ही जी उस्मानाबाद ट्रेन आहे पोट हिस्सा मोजणी सुरू आहे आणि
आणि एक वेळ पोटी संबोधणी झाल्यानंतर त्यांना आम्ही किती त्यांना पेमेंट झालं पाहिजे ते नोटीस देऊ. नाही, त्यांचं म्हणणं काय आहे की अख्ख्या गटाला नोटिसेस गेल्या, ते सुरुवातीमध्ये उसको करेक्शन करने के बिना मोजणी करून गाडी आगे नाही जाएगी. ते कारवाई सुरू आहे. पोटीचा मोजल्याशिवाय त्याला तुम्ही तर गाडी पुढेच जाणार नाही. जाणारच नाही. पोटीचं मोजणी सुरू आहे. वारी चांगलीतली चांगली व्हावी यासाठी दरवर्षी आपण प्रयत्न करत असतो. यावर्षी काय वेगळ्या संकल्पना आहे, चांगली वारी होण्यासाठी काय? एक तर सेंट्रली राज्य म्हणून तर खूपच गोष्टी केल्या. वैद्यकीय सुविधा जवळजवळ सगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी आहे. प्रत्येक वारीला एक 20,000 अनुदान दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर टोल फ्री केला, कुठल्याही वारकऱ्याच्या वाहनाला टोल नाही. प्रत्यक्ष पंढरपूरला आता आम्ही चाललो, हे सारखे जात आहेत, त्यामुळे तिथे येणाऱ्या वारकऱ्यांना मंदिरातलं दर्शन तर मिळावंच, नाही मिळालं तर कळसाचं मिळावं, पण सगळ्या ठिकाणी स्क्रीनवर लाईव्ह, म्हणजे केव्हा तरी रेकॉर्डेड नाही, प्रत्यक्ष चालू आहे पूजा, भाविक जात आहे, दर्शन घेत आहेत, हे बघायला मिळायची व्यवस्था आहे. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहेत. आपण जो कोटा राखून ठेवलेला असतो उजनीचा, तो वेळेवर ते पाणी पोचणं आहे. स्वच्छतागृह आहेत सगळ्यात म्हणजे खूप संख्येच्या भाषेत सांगता येणार नाही. आप बोल सगळे 4,500-5,000 हजार टॉयलेट्स आपण टेम्पररी उभे करतो आहोत. आणि त्यामुळे आतापर्यंतच्या वाऱ्यांचे जे अनुभव आहेत ते लक्षात घेता पिण्याचं शुद्ध पाणी, प्रसाद नीट मिळणं, टॉयलेट्स, चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्यासाठी पाणी असणं, नाहीतर मग ते पाणी पोचत नाही, मग त्यांना मानसिक समाधान मिळावं लागतं की झाली बा चंद्रभागेतल्या आंघोळ, ते स्वच्छ असावं. यासाठी सुद्धा यावेळेला एक चांगलं टेक्नॉलॉजी आली आहे की यावेळेला किती इम्प्लिमेंट करता येईल माहिती आहे, कारण टेंडरच निघायचं आहे की ज्या चंद्रभागेमध्ये आंघोळ करत असताना जे गढूळ होतं पाणी ते लगेच रिसायकल होईल, असं एक नवीन टेक्नॉलॉजी आली. पण त्यांचं सगळं मंत्रालयातून ओके होता झालं. आता कलेक्टरांना टेंडर काढायचं आहे. कलेक्टरांना मी आग्रह धरणार आहे की ते शॉर्ट नोटीस टेंडर काढा, तर ह्या वेळेला पण ते वापरता येईल की ज्याच्यातून त्याच पाण्यामध्ये 15-20 लाख लोक जे डुबकी मारतात तर ते इमिजिएट शुद्धीकरण होईल, असा एक टेक्नॉलॉजी आपण आणली आहे. तर अशा वारकऱ्यांना सगळ्या सुविधा प्रामुख्याने कलेक्टराने जाऊन हा जो पालखी मार्ग केला त्याचे बारीक खूप पॅचेस बाकी आहेत आणि अगदी शेतकऱ्यांनी 1 गुंठा जमीन नाही दिली, अर्धा गुंठा अशा म्हणून भेटणे, त्यातले 90% विषय त्यांनी संपवले. पण आता नॅशनल हायवेला ते सगळं ट्रान्सफर होऊन ते पॅचेस पूर्ण किती करतील मला माहित नाही. पण आता त्यांचे जमीन अधिग्रहणाचे 90% विषय संपवण्यामध्ये प्रशासन यशस्वी झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वारीचा अनुभव घेण्यासाठी त्याच्या चर्चा ठिकाणी सुरू आहेत. आपण असं काही निमंत्रण दिलं किंवा त्यांनी यावर्षी काही प्रयत्न सुरू आहेत? वेगळं निमंत्रण गेलं नाहीये. मी पण आज सकाळपासून ती चर्चा ऐकतो आहे, पण मी चौकशी करतो जरा. काय पाहिजे ते देतो, जी जी रिक्वायरमेंट येते कलेक्टरांना पूर्ण का बताइए. त्यामध्ये ऍक्च्युली एक जे लाइटिंगच्या जे अरेंजमेंट आहे ते परमनंट आम्ही अरेंजमेंट करतो. ते कुठल्या प्रत्येक वारीमध्ये आणि दुसऱ्या ठिकाणी पण आम्ही ते लाइटिंग अरेंजमेंटचा वापर करू शकतो. त्यासाठी आम्ही 4.25 कोटी दिलाय. तसेच MSCB देवळाला लाइटिंग. हो सर, पूर्ण वालवंटचा एक भाग, पालखी वाखरी पालखी तळ, भंडीशेगाव, 65 एकर, हे सगळे जगह थोडं लाइटिंगचे आमच्या प्रोजेक्ट आहे. जे प्रमुख रस्ते आहेत त्यांचे दोघं बाजूला जे झाड आहेत त्यांना आम्ही जसं G20 मध्ये झालं होतं सर त्याप्रमाणे लाईट प्रोजेक्शन मार्फत आम्ही करत आहोत. आणि दुसरा MSCBला आम्ही 60 लाख रुपये आता दिला आहे, त्यांचे जे DPUPचे काम होतं. वाखरी पालखी तळ, बोरगाव पालखी तळ आणि भंडीशेगाव या ठिकाणी सर आम्ही शासनच्या विशेष मान्यता घेऊन एकूण 85 लाखच्या मुर्मीकरणचं काम घेतलं आहे. हे सगळे आता 9 लाख संत तुकाराम पालखी, संत ज्ञानेश्वर पालखीच्या जे प्लॅटफॉर्म आहे त्याला सुशोभीकरण करण्यासाठी 11 लाख रुपये दिले आहे. एकूण जवळपास 5 कोटीची जवळपास आम्ही खर्च केला आहे. पण तुम्हा पत्रकारांनाही अशा काही रिक्वायरमेंट लक्षात आल्या तर ते तुम्ही आम्हाला कन्व्हे करा. जिल्हा नियोजन आणि CSR मध्ये खूप जणांशी बोलणं आपण करून ठेवलंय. दादा, संजय राऊत म्हणतायत की या सरकारची क्लीन बोल्ड होण्याची वेळ आलेली आहे. कोण म्हणताय? संजय राऊत.
हा. असं म्हणतायत की या सरकारची क्लीन बोल्ड होण्याची वेळ आलेली आहे. शिंदे, फडणवीस, अजितदादा यांचे 3 स्टंप लवकरच उडणार आहेत असं ते म्हणतायत. आणि वायकरांना जी क्लीन चिट दिली गेली आहे त्यामुळे आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी राहिले असंही ते म्हणतात. असं आहे की रोज त्यांनी एकदा काहीतरी बोलायला लागतं. ते बोलल्यानंतर तुम्ही त्याला खूप कव्हरेज देत आहात, त्यामुळे त्यांना रोज उत्साहाने आणखी काही काही बोलावं लागतं. त्यामुळे त्यांच्या रोजच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय निघतो, शेंडा कुठला, बुडखा कुठला, हे आपलं ग्रामीण म्हणून शेंडा बुडखा हे शोधणं म्हणजे फार PhDच्या विद्यार्थ्याचं काम आहे. मला दिवसभरामध्ये इतकी कामं असतात. आता आम्ही एका सेवा केंद्रावर जाणार आहोत की जिथे प्रत्यक्ष महिला लॉगिंग करतायत. मग एक महिलांचा मोठा मेळावा आहे तिथे जाणार, मग पंढरपूरला जाणार, मग पुण्याला जाणार, उद्या सकाळी पुणे, संध्याकाळी अहमदाबादला जाणार. त्यांना तेवढंच काम, सकाळी उठायचं, मस्त कडक इस्त्रीचं शर्ट काढायचं, त्याच्यावर जॅकेट घालायचं. म्हणजे आज सगळ्यात जास्त TRP मिळवणारा माणूस असा आहे. म्हणजे हे याच्याबद्दल त्यांना अप्रिशिएटच केलं पाहिजे. पण म्हणून त्याच्या प्रत्येक गोष्टीवर मी काही बोलू शकत नाही. आता 17 जागा या महाविकासच्या आणि 31 जागा महाआघाडीच्या आल्या. ही सगळी आकडेवारी माननीय देवेंद्रजींनी मांडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलेली मतं जी आहेत त्या मतामध्ये 0.3% इतकीच मतं कमी पडलेली आहेत. पण हे खरंच आहे ना की अलीकडे महानगरपालिकेसारख्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, म्हणजे 10 सीट्स अशा आहेत की जिथे आम्ही 3,000ने पडलो, 13,000ने पडलो. मग ते एकदम वायकरांची सांगतील हो पण तुम्ही पण 48ने जिंकला. पण आमच्या 10 अशा आहेत, त्या 10 मिळाल्या असतं तर आमच्या 27 झाल्या, तुमच्या 21 झाल्या असतं. इतकं राजकारण सध्या फ्लुइड म्हणजे प्रवाही झालेलं आहे. लोकसभेत जे असतं ते पुन्हा विधानसभेत नसतं. अनेकांनी काय म्हटलं की बा आता तुम्ही काही सांगू नका, तुमच्या निवडणुकीला करतो की मदत, असणारी संख्याही असते मोठी. आणि अशी सगळी पिछेहाट झाली म्हणत असतानाही 127 विधानसभेवर महायुती पुढे आहे आणि 158वर ते पुढे आहेत. फरक कितीचा आहे? 30चा आहे. आणि हा फरक आमची जी त्रिमूर्ती आहे त्यांना फरक भरून काढायला फार वेळ लागत नाही. पण पुन्हा मगाचाच बोलता की रोज उठून राऊत काहीतरी म्हणणार, मग तो एक रोजचा उद्योग होईल की त्यांनी काही म्हणायचं ना आम्ही काय म्हणायचं. त्याकडे आपण कसं राऊत ते सोडून आपण असं आहे की प्रत्येक गोष्ट अशी आहे की तुम्हाला अपयश मिळालं की ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम. आता ईव्हीएम बद्दल एकही माणूस बोलायला तयार नाही. त्यामुळे निवडणूक आयोग असेल, न्यायालय असतील, ईडी असेल, मग इन्कम टॅक्स असेल, या सगळ्याच यंत्रणा स्वायत्त आहेत आणि त्या स्वायत्त यंत्रणाला कोणीही मॉनिटर करत नाही, कंट्रोल करत नाही. आता मला सांगा की संजय राऊत आत गेले होते, मग आता ते बाहेर आले, मग हे तर म्हणा ना की बा मला माझ्यावर काही लक्षात आलं नाही किंवा केस चालूच आहेत, अजून जामिनावर आहेत करून. पण तिथे काय बोलायचं नाही. आणि मग वायकरांना क्लीन चिट दिली बोलायचं, तर वायकरांना क्लीन चिट काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली नाही, ते एजन्सीने दिली की जी एजन्सी स्वायत्त असते. दुसरीकडे असं असताना मनोज जरांगेच्या भेटीला तुमचे अशोक चव्हाण जातात, त्यांनी म्हणतात की 288 जागा आम्ही पाडू काही मराठवाड्याची दौरा सुरू करतात. आपल्या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की ज्याला ज्याला जे जे करायचंय ते तो करू शकतो. तुम्ही उद्या म्हणाल की बास झाला पत्रकारिता, आपण लढवणार, तर नियम आहे का कायदा? नाही, माझं बोलणं पूर्ण होत्या. तर त्या लोकशाहीची ब्युटी काय आहे की त्याचा ना पक्ष, त्याच्याकडे ना डिपॉझिटला पैसे, तो मित्राकडून घेतो पण तो भरवू शकतो. मग त्याला कितीही कमी मतं पडली तरी सुद्धा त्याच्यावर काय एवढी कमी मतं पडली तर उभा कशा राहिला, यंत्रणा कशाला खराब केली, असं मग काही शासन नाही. या देशामध्ये हे कधीतरी होणार आहे की नाही की ज्या पॉलिटिकल पार्टीज रजिस्टर आहेत त्यांना एक विशिष्ट मतं मिळाली आहेत, त्यांचीच माणसं उभी राहू द्या. मध्ये चाललं होतं ना की 500 जण उभे राहणार, मग ईव्हीएम वर करता येणार नाही. मग त्यामुळे मुद्दा का पुन्हा तुमच्या मुद्द्याशी येतो की त्यामुळे कोण 288 लावणार, कोण 287 लावणार, त्याचं स्वातंत्र्य आहे. या राज्याला चालवणारी आमची त्रिमूर्ती जी आहे
ती इतकी अलर्ट असते की प्रत्येक गोष्ट ते जे करतात ती काही अशी सगळी ओपनली सांगता येणार नाही. त्यामुळे ते तिघेही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याच्यात काही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यातून काही मार्ग निघेल असं माझं मत आहे. काल पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका महिला कॉन्स्टेबलला जाळण्याचा प्रयत्न जो एका आरोपीने केलेला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आपण म्हणताना अशा पद्धतीने धक्कादायक प्रकार जेव्हा घडत असतात अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेला मी छोटी घटना म्हणणार नाही, ती सिरियसच घटना असते. त्याची दखल घेतली पाहिजे आणि प्रशासन ते करेल. परंतु हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे ती घटना घडू नये यासाठी काय काय प्रिकॉशन घेणार. ती प्रिकॉशन घेतल्यानंतर सुद्धा काही घटना घडतात. त्यामुळे घटना घडल्यानंतर त्याच्यावर जी कारवाई करावी लागते ते करते. त्याच्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिले नाही. आणि 12.5 कोटीचं हे राज्य आहे बाबा. एकही घटना घडताच कामा नये. पोलीस अलर्ट आहेत. हिंट आधी मिळाली तर त्याच्यावर ते काम करतात. त्याची मोठी यादी आहे. अशी एखादी घटना घडली तर ती अत्यंत चुकीचीच घटना आहे, परंतु तिची चर्चा होते. पण पोलिसांनी त्याच्या 1000 पट जास्त वेळेला पूर्वसूचना मिळाल्यानंतर काम करून ती घटना होणार नाही याचा यशस्वी प्रयत्न केला. पुण्यातलंच सांगतो उदाहरण ना. पुण्यामध्ये एक आतंकवादी लिंक अशी सापडली होती, तुम्हाला आठवत असेल तर ती कुठे गेली असती. 2 साध्या कॉन्स्टेबलना ती आयडेंटिफाय झाली. 2 साध्या कॉन्स्टेबलना. त्याच्यानंतर खूप सत्कार झाले. याची काही चर्चा आपण करत नाही. पुन्हा एकदा एका कॉन्स्टेबलला जाळण्याचा प्रयत्न झाला, तो सिरियसच आहे. सरकारने याच्यावर कारवाईच केली पाहिजे. सरकारवर कारवाई करेल. पण एका घटनेच्या बरोबरीने 1000 घटना या पोलिसांनी भल्या बॉम्बस्फोटासारख्या आता पुण्यात ड्रग्स झाले. त्याच्या आधी पुणे पोलिसांनी अख्खं जग हादरेल एवढा ड्रग्सचा साठा पकडला ना त्या इकडे सोलापूर जवळ कुठले नाही सोलापूर जवळ या पुणे सोलापूरच्या रोडमध्ये काही 1000 कोटी 50,000 कोटी भेटी असला साठा पकडला ना बाबा. पण मग हे पोलिसांनी केलेल्या अशा गोष्टींची तुम्ही चर्चा करत नाही. म्हणून पुन्हा एकदा ती एक घटना सुद्धा घडूच नाही. पण पोलीस त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करत असतात. तुम्ही पण काही माझं तर तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही जरा दिवसभर फिरता, खूप तुम्हाला इनपुट मिळतात, तर तुम्ही डिपार्टमेंटला दिले पाहिजेत ना. मग म्हणणार काय मग पोलीस डिपार्टमेंटची व्यवस्था नाही का? आहे ना. मग ते करतायत बाबा. तुम्ही ऍडिशनल मदत करा. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होतील असं त्यांच्या मुलीने वक्तव्य केलं. यावर काय असं आहे की आशावाद हा एक विषय असा आहे की ज्याच्यावर माणसं जगतात. मग मी श्रीमंत होईल, मग माझा बंगला होईल, मग माझी गाडी येईल, दरवर्षी मी गाडी बदलेन, ही आशा मनामध्ये ठेवण्यामध्ये आणि ती आशा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यामध्ये काय अडचण आहे का? आपण सगळे त्यांना म्हटलं पाहिजे चांगलं आहे. गारमेंट उत्पादन म्हणणं आहे की सोलापूर गणवेश आता तो विषय आला आणि त्याच्यावर मी उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शालेय शिक्षण मंत्र्यांशी बोलतो. टीम इंडियाला 11 कोटी जे आहे ते देण्याची गरज नव्हती असं विजय वडेट्टीवार. आता ते विजय वडेट्टीवार ठरवणार का की कोणाला किती द्यायचे? शासन त्यासाठी आणायचं असतं, सरकार त्यासाठी आणायचं असतं. ते आलं ना की सगळं. आता मला सांगा मग हे पण ते म्हणणार का की महिलांच्या अकाउंटला 1500 रुपये टाकायची आवश्यकता नव्हती? शेवटी जगातला एक मोठा रेकॉर्ड झालेला आहे. त्यांनी पण त्यांच्या खिशातल्या आणि काँग्रेसमधून 11 कोटी आणि 21 कोटी द्यायलाच पाहिजे. मी आज मागणी करतो की विजय वडेट्टीवारांनी काँग्रेसमधल्या ट्रेझरीमधून 21 कोटी रुपये द्यावेत. काय अडचण आहे काय द्यायला? द्यावेत की नाही द्यावेत? त्यांनी दिला आनंद होईल की नाही? मी पहिला बुके घेऊन जाईन त्यांना की वाह या वडेट्टीवारचे काम किया की आप देने भी लगे असं म्हणून. झालं आता आढाव्यावर बोलत होतो.